जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक माता भगिनी त्या ठिकाणी असणारं श्री महालक्ष्मीचं व्रत करतात. आता ह्या महालक्ष्मीच्या व्रतामध्ये काय असतं की विशिष्ट प्रकारे पूजा मांडली जाते, पोथी ठेवली जाते, त्या ठिकाणी त्या पोथीचं वाचन केलं जातं, त्याचं उद्यापन सुद्धा केलं जातं. आणि या महालक्ष्मी व्रतासंबंधी पूजा कशा मांडाव्या, त्याची रचना कशी असावी याबद्दल यूट्यूबवरती, गुगलवरती अनेक व्हिडिओ उपलब्ध आहे. याशिवाय जी महालक्ष्मीची पोथी त्या ठिकाणी वाचण्यात येते, तर या पोथीच्या सुरुवातीला सुद्धा त्या ठिकाणी पूजा कशी मांडावी याबद्दल माहिती दिलेली असते. मी त्या विषयामध्ये जास्त सखोल न जाता एका वेगळ्या मुद्द्याला हात घालत आहे. तो मुद्दा असा की एक प्रश्न मला विचारण्यात आला कमेंटद्वारे एका ताईंनी. त्या ताईंनी विचारलंय की गुरुजी, मी स्वतः विधवा स्त्री आहे आणि विधवा स्त्रीने त्या ठिकाणी असणारं महालक्ष्मी व्रत केलं तर चालतं का, पूजा मांडली तर चालती का, पोथी वाचली तर चालते का, कारण त्या ठिकाणी हळद आणि कुंकू हे देवीला अर्पण करावं लागतं. याशिवाय जर विधवा महिलेने अशी पूजा मांडली तर समाज उद्यापनाच्या दिवशी अशा महिलेच्या हाताने त्या ठिकाणी ओटी प्रसाद ग्रहण करेल काय. आणि माझ्या मनाला फार वेदना झाल्या. त्याचं कारण असं की मी मागे सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता, ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की विधवा महिला अपशकुनी नसून ती ब्रह्मचारिणी असते. ज्यांनी माझा तो विधवा महिलेवरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कृपया तो व्हिडिओ सर्च करून बघावा. आणि त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सर्व मांडणी आणि रचना केली होती. तरी सुद्धा विषय आता या ठिकाणी पुन्हा उपस्थित होत आहे त्या महालक्ष्मी व्रतासंबंधी. तर मी याबद्दल तुम्हाला सांगतो. बघा, मुळामध्ये देवी असो देवता असो ह्या त्या ठिकाणी अयोनी संभव असतात. अयोनी संभव म्हणजे त्या कुठल्याही योनीतून जन्माला आलेल्या नसतात, ना स्त्रीच्या योनीतून ना पुरुषाच्या उदरातून. त्यांचा जन्म हा त्या ठिकाणी प्रगट स्वरूपामध्ये झालेला असतो. जसं की तुम्ही बघा, श्री रेणुका माता हिचा जो जन्म आहे, जन्म म्हणण्यापेक्षा रेणुका देवी ही त्या ठिकाणी असणाऱ्या रेणू राजाच्या होमातून, हवनकुंडातून प्रगट झाली. त्या ठिकाणी असणारी तुळजा भवानी ही श्री महासरस्वतीचा अवतार असून ती पार्वती स्वरूप घेऊन चिंचपूरमध्ये म्हणजेच तुळजापूरमध्ये प्रगट झाली. त्या ठिकाणी येरमाळ्याची येडेश्वरी ही माहूरच्या रेणुकेचं शुद्ध स्वरूप असून सुद्धा वेड्यासीचं रूप घेऊन येरमाळ्यामध्ये आबाजी पाटलाच्या शेतामध्ये प्रगट झाली. अशा पद्धतीनुसार निरनिराळ्या देवी देवता ह्या योनीतून जन्म न घेता प्रगट झालेल्या असतात. त्या अयोनी संभव असतात. आता अशा अयोनी संभव देवी देवता ज्या वेळेला मनुष्यांना प्रसन्न होतात त्यावेळेला त्या त्यांचं लिंग, पंथ, जात, धर्म, वय काहीही बघत नाही. ना देवापाशी वर्णभेद आहे, ना देवापाशी धर्मभेद आहे, ना देवापाशी जातीचा भेद आहे. जात, धर्म, पंथ, वर्ण हे सर्व आपण मानवांनी निर्माण केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, अनेक आज असे संत आहे जे मुस्लिम पंथातून सुद्धा आलेले आहे. जसं की त्या ठिकाणी काही नावं या ठिकाणी मी घेऊ इच्छित नाही, परंतु मुस्लिम धर्मामधील काही असे श्रेष्ठ संत होऊन गेले ज्यांना मी ओळखतो की जे हिंदू देवी देवतांना खूप चांगल्या प्रकारे मानत होते. त्या ठिकाणी माहूर गडावरती एक शेख फरीद बाबा म्हणून दर्गा आहे. आता हे जे फरीद बाबा आहे हे स्वतः दत्त उपासक होते. त्यांना साक्षात दत्तात्रयांनी दर्शन देऊन गुरुमंत्र दिला होता. म्हणजे बघा, स्वतः वर्णाने मुस्लिम फकीर असून सुद्धा दत्ताला प्रसन्न करण्याचं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं. त्या पद्धतीनुसार देवाजवळ धर्म, वर्ण भेद नाही, जाती भेद नाही, पंथ भेद नाही. मग त्या ठिकाणी देवाजवळ विधवा आणि सुवासिनी हा भेद तरी असेल का, तर अजिबातच नाही. विधवा महिला सुद्धा देवाला तेवढीच प्रिय आहे आणि सुवासिनी महिला सुद्धा देवाला तेवढीच प्रिय आहे. मी यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, देवतेला विधवा महिला ह्या सुवासिनीपेक्षाही अधिक प्रिय आहे. काय बोलावं आता, रिपीट करतो, देवाला विधवा महिला सुवासिनी महिलेपेक्षा अधिक प्रिय आहे. त्याचं कारण असं, सुवासिनी महिलेला त्या ठिकाणी पतीच्या सोबत काही सांसारिक क्रिया कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये त्यांचा प्रणय असतो, मैथून असतं. त्यासोबतच सुवासिनी स्त्रीच्या मागे मुलांचा व्याप असतो, पतीचा व्याप असतो, घरादाराची जबाबदारी अधिक असते. अशा वेळेला सुवासिनीला देवाला फारसा वेळ देता येत नाही. म्हणजे देवाला दिवा लावायला बसली की सासूबाईचा चहा आठवतो, देवाचा जप करायला बसली की सासरे बुवाला भाकरी टाकायची असते, देवाचा जप करायला बसायचं किंवा पूजा करायला बसायचं की त्या ठिकाणी पतीची इच्छा असते की पत्नीने त्याला वेळ द्यावा, मग त्या पत्नीला पतीला वेळ द्यावा लागतो. या उलट
विधवा स्त्री या प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फ्री असते. म्हणजे स्वतःच्या मुलांचा आणि वडीलधाऱ्यांचा थोडंफार बघून जो वेळ पतीला द्यायला पाहिजे तो पतीचा वेळ पूर्णपणे विधवा महिला परमेश्वराला देऊ शकते. म्हणजे तिचा परमेश्वर हाच पती त्या ठिकाणी बनतो. असं म्हणतात की विष्णुमयम जगत, आणि हा जो विष्णू आहे हा सर्व लोकांचा नाथ आहे. आपण म्हणतो ना, वंदे विष्णू भवभयहरम सर्व लोकेकनाथम, म्हणजे हा जो विष्णू आहे हा भव आणि भय या दोघांपासूनही मुक्त करणारा सर्व जगाचा नाथ आहे, जगाचा स्वामी आहे, जगाचा पती आहे. अशा ह्या जगतपती विष्णूलाच त्या ठिकाणी विधवा स्त्रियांनी स्वतःचं पती मानावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. मग त्या ठिकाणी असणारी विधवा महिला ही जर परमेश्वराच्या नावाने सुवासीन राहत असेल, मग ती त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत का करू शकत नाही? तर 100% करू शकते. मी या ठिकाणी हात जोडून आवाहन करतो, ज्याही माता बहिणी विधवा असतील, ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करायची इच्छा असेल, अशांनी ते बिनधास्तपणे करावं. जर त्या ठिकाणी तुमच्या घरी कोणी पोथी घेण्यासाठी येत नसेल, तुमच्या घरी कोणी प्रसाद घेण्यासाठी येत नसेल, तुमच्या घरी उद्यापनासाठी कोणी येत नसेल, किंवा जर त्या ठिकाणी तुमच्याबद्दल मनामध्ये संशय ठेवत असतील किंवा विधवेच्या हाताने आपण या ठिकाणी ओटी, नैवेद्य, जेवण, हळद कुंकू कसं काय घ्यावं, तर सरळ तुम्ही त्या ठिकाणी 5 गायींना भोजन द्यावं. गायी ही सर्वात मोठी सुवासीन मानण्यात आलेली आहे. गायीसारखं अक्षय पुण्य तर कोणाच्याच जवळ नाही. जिच्या पोटामध्ये आपण 33 देवांचा रहिवास मानतो अशी असणारी कपिला कामधेनू गायीला तुम्ही त्या ठिकाणी हळद कुंकू लावावं. कुठल्याही भटक्या 5 गायी घ्याव्या किंवा गोशाळेमध्ये त्या गायीच्या नावाने अन्नदान करावं. जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर मी यापुढे सांगतो, अशा विधवा महिलांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी अशा विधवा महिलांच्या नावाने 5 मुलींना किंवा 5 सुवासिनींना माझ्या स्वतःच्या घरामध्ये, मंदिरामध्ये या ठिकाणी जेवू घालेल आणि त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला पाठवेल. म्हणजेच काय, आणि त्याबद्दल मला 1 रुपया सुद्धा नको. जर कोणाची इच्छा असेल तर 51-100 रुपये मला फोनपेला पाठवा. नसल इच्छा तर मी फुकट तुमच्या नावाने 5 मुली जेवू घालतो. परंतु स्वतःच्या जीवाला खात बसू नये, खंत करू नये. आणि समाजाला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो, विधवा महिलांच्या घरी सुवासिनी जेवण्यासाठी आवर्जून जा. त्या ठिकाणी ओटी घेण्यासाठी, उद्यापनासाठी आवर्जून जावं. आणि अशा ठिकाणी विधवा महिला जर आपल्याला हळद कुंकू लावत असतील तर आपण ते आनंदाने स्वीकारावं. उलट साक्षात विधवा म्हणजे ब्रह्मचारिणी आहे. ती सर्व मोहमायेपासून, कामक्रोधापासून अलिप्त झालेली आहे, मुक्त झालेली आहे. अशी विधवा स्त्री जर आपल्याला हळद कुंकू लावत असेल तर एका प्रकारे ब्रह्मचारिणी देवीच आपल्याला कुंकू लावते असा भाव ठेवावा. अहो, आज आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या स्वतः विधवा होत्या आणि महान देवभक्त होत्या. त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. म्हणजे त्यांचं नाव उच्चारल्याबरोबर एखाद्या पुण्याचा श्लोक उच्चारल्याचं पुण्य मिळतं, एवढं त्यांच्या नावाला आपण महत्त्व दिलं. त्यासुद्धा विधवा होत्या. आपल्या असणाऱ्या राजमाता जिजाबाई साहेब यांचं माहेर आमच्या देऊळगाव राजाजवळ असणारं सिंदखेड राजा. 12 जानेवारीला त्यांचा मोठा जन्मोत्सव भरतो. जिजाबाई साहेब स्वतः विधवा झाल्या होत्या, परंतु त्यांनी खंबीरपणे राजांना, छत्रपतींना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्या आपल्या राजमाता आहे. त्या ठिकाणी आपल्या दशमहाविद्येपैकी असणारी धुमावती देवी तर संपूर्ण स्वतः विधवा स्वरूप आहे. त्या ठिकाणी तिची विधवेच्या रूपातच पूजा करावी लागते. आणि याबरोबरच मी तुम्हाला सांगू इच्छितो की यल्लम्मा देवीला सुद्धा काही काळ हा वैधव्याचा मानण्यात येतो. यल्लम्माने सुद्धा विधवा स्त्रियांना जवळचं स्थान दिलेलं आहे. यासोबतच आपली असणारी आदिशक्ती मेसाई देवीचं स्थान हे स्मशानामध्ये असतं आणि या मेसाई देवीची पुजारीण त्या ठिकाणी विधवा स्त्रीच असावी लागते. आणि याबरोबरच मी तुम्हाला सांगू इच्छितो की विधवा स्त्रियांना धर्मशास्त्रांनी केव्हाही दूर केलेलं नाही. विधवा स्त्रियांना नेहमी सन्मानाने जगण्याचा हक्क धर्मशास्त्र देतं. परंतु रूढीवादी लोकांनी, परंपरावादी लोकांनी, धर्माच्या दलालांनी त्या ठिकाणी विधवा स्त्रियांचा उपभोग घेण्यासाठी, त्यांच्या संपत्तीवरचा हिरकाव करण्यासाठी, त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी विधवा महिलांवरती काही जाचक बंधनं लादली. कुठली बंधनं? विधवा महिलेने त्या ठिकाणी सती जावं, पती गेल्यावर पतीच्या सोबत सतीच गेलं पाहिजे. पतीच्या सोबत सती जाणं ही त्या काळातील स्त्रियांची ऐच्छिक बाब होती. काही स्त्रिया सती जातही होत्या आणि मी सती प्रथेच्या पूर्ण विरोधामध्ये आहे. कोणीही स्त्रीने सती जाऊ नये. आज ही प्रथा बंद पडली. त्या ठिकाणी असणारे राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदीसाठी प्रयत्न केले आणि विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा आणला. हे तर आपल्यावरती उपकार झाले, परंतु
महिलांनी सती केलं पाहिजे, महिलांनी त्या ठिकाणी लाल वस्त्र घालू नये, महिलांनी हळद कुंकू लावू नये, विधवा महिलांनी सुग्रास जेवण जेवू नये, म्हणजे तेलकट तुपकट गोड पदार्थ खाऊ नये, अशा प्रकारचे हलकट नियम आपल्या त्या काळातील रूढीवादी समाजाने पुढाऱ्यांनी बनवले. मी याचा तीव्र निषेध करतो आणि आवाहन करतो, विधवा स्त्रियांनी आवर्जून ज्यांची इच्छा असेल त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील पोथी बांधावी, पूजा बांधावी. पूजा बांधावी म्हणजे त्या ठिकाणी कळसालाच देवीचा मुखवटा लावतात, साडी नेसवतात, तिला मणिमंगळसूत्र घालतात, तिला हळद कुंकू लावतात. सर्व पूजा विधवा महिलांनी स्वतःच्या हाताने करावी. उद्यापनासाठी मी सांगितल्या पद्धतीने कुमारिका मुली बोलवाव्या, नाही मिळाल्या तर सुवासिनी बोलवाव्या, त्या सुद्धा नाही आल्या तर 5 गायींना भोजन द्यावं, ते सुद्धा शक्य नाही झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा, तुमच्या नावाने या ठिकाणी मी सुवासिनी भोजन घालेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल बटनावरती प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम दिसतील. आणि या आधी सुद्धा मी विधवा महिलांवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघावा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.